सर्वप्रथम आपण सांडगे कढईत टाकून चांगले भाजून घेऊयात। चांगले खरपूस भाजून झाले की हे बघा चांगले भाजले गेले आहेत। आता बघा किती छान दिसत आहेत आणि ते आपण आता एका ताटात काढून घेऊयात आणि त्याच्यात आपण तेल गरम करून कांदा टोमॅटो टाकून छान भाजून घ्यायचा। कांदा टोमॅटो असा लालसर भाजून घ्यायचा। लालसर भाजत आला की त्यात आपण आता हळद टाकणार आहोत। हळद चिमटभर घालायची आणि त्यात आता लसूण खोबऱ्याची पेस्ट घालायची। ती चांगली भाजून घेतली की नंतर त्यात आपण थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे लसूण खोबरं चांगलं तेलात भाजलं जातं। लसूण खोबरं तेलात चांगलं भाजत आलं की त्यात आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि ते चांगलं हलवून घ्यायचं एकजीव आणि सांडगा घालून ते परतायचं। सांडगा घातलं की बघा कसं छान भाजलं जातं आणि त्याच्यानंतर आपण आता त्याला पाणी घालून चांगली उकळी आणून द्यायची आणि 10 ते मिनिटासाठी झाकून ठेवायचं। 10-15 मिनिटं झालेली आहेत। सांडगा आता छान शिजलेला आहे। पहा आता कसा छान शिजलेला आहे आणि त्यात आता आपण 1-2 चमचे दाण्याचं कूट घालायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं। आता आपली सांडग्याची भाजी तयार झालेली आहे।